सतीश भोसले उर्फ खोक्या याचा पाय आता आणखी खोलात गेलाय। या खोक्याच्या घरी वनविभाग आणि पोलिसांनी छापा टाकलाय। छाप्यामध्ये घरातून 7,200 रुपयांचा 600 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। शिवाय प्राण्यांचं मांसही जप्त करण्यात आलेलं आहे। एनडीपीएस कायद्याअंतर्गत वन विभागाकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। खोक्याचा पाय आता आणखी खोलात गेलेला आहे। 8 मार्चला खोक्याच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी छापा टाकला होता। खोक्याच्या घरातनं 7,200 रुपये किमतीचा तब्बल 600 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। याशिवाय त्याच्या घरातनं प्राण्यांचं मांसही जप्त करण्यात आलंय। या खोक्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत वन विभागानं गुन्हा दाखल केलाय। एकाच आठवड्यात शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।